राहुरी तालुक्यातील आदिवासी समाजाच्या एका 15 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली। राहत्या घरात साडीची दोरी बनवून या मुलीनं आपलं जीवन संपवलं। आपल्या मुलीचा छळ होत होता, तिचा पाठलाग होत होता असं तिच्या आई-वडिलांनी सांगूनही राहुरी पोलीस गप्प बसले। अखेर आदिवासी एकलव्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस उपअधीक्षकांकडे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यावर पोलिसांना जाग आली। तब्बल 8 दिवसांनी राहुरी पोलिसांनी तालुक्यातीलच एका तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला। या तरुणाच्या सततच्या छळाला, जाचाला, पाठलागाला आणि धमक्यांना घाबरून आपल्या मुलीनं आत्महत्या केल्याचा पीडितेच्या कुटुंबाचा आरोप आहे। हे सगळं प्रकरण अगदीच धक्कादायक आहे। नेमकं काय झालंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। सोमवारी 27 जुलैला राहुरी तालुका हादरला। एका 15 वर्षीय आदिवासी समाजातील मुलीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। 26 जुलैला रात्री उशिरा मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललं होतं। अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला। आपल्या पोटच्या गोळ्याला फासावर लटकलेलं पाहिल्यावर आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। या घटनेची तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। त्यानंतर राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलीला राहुरी येथील रुग्णालयात आणले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले। त्यानंतर या घटनेमागच्या कारणाची चर्चा सुरू झाली। एवढ्या कोवळ्या वयात या लेकरानं आत्महत्या का केली अशा चर्चा सुरू झाल्या। तालुक्यातील एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून या मुलीनं आत्महत्या केल्याचं समोर आलं। त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांचा आधार घेतला तर एका तरुणाच्या पाठलागाला आणि सततच्या त्रासाला कंटाळून या मुलीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं गेलं, परंतु राहुरी पोलिसांनी फक्त चर्चांच्या आधारावर तपास सुरू ठेवला। अखेर 8 दिवस उलटूनही पोलीस संशयित तरुणाला अटक करत नसल्यानं आदिवासी समाज संतप्त झाला। राहुरी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले। एकलव्य आदिवासी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वागचौरे यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर प्रकाराबाबत निवेदन दिलं। संशयित आरोपीला तात्काळ अटक न केल्यास 6 ऑगस्टला राहुरी पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। आदिवासी संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर व वाढत्या जनक्षोभानंतर अखेर पोलिसांना जाग आली। त्यानंतर राहुरी पोलिसांनी या विद्यार्थिनीच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावले आणि संशयित तरुणावर गुन्हा दाखल केला। मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी साहिल सिकंदर पठाण हा त्यांच्या मुलीचा सातत्याने पाठलाग करत होता। शाळेच्या परिसरात, घराच्या परिसरात, गावात तसेच येण्या जाण्याच्या रस्त्यावर थांबून साहिल हा आपल्या मुलीला धमकावत होता। आपल्याशी संबंध ठेव यासाठी बळजबरी करत होता। साहिलच्या याच त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केली असा आरोप वडिलांनी केला। पोलिसांनी या फिर्यादीवरून साहिल सिकंदर पठाण याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमानुसार पोक्सो अनुसूचित जाती जमाती कायदा, आत्महत्येस प्रवृत्त करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला। घटनेला 8 दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली हे विशेष। आता श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत। हे सगळं धक्कादायक होतं। शाळेत जाणाऱ्या 15-16 वर्षाच्या लेकरासोबत घडलेली ही घटना नक्कीच गंभीर होती। पालकांनी आपल्या पाल्याशी योग्य संवाद साधून त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत नक्कीच चर्चा करावी, हे या निमित्तानं पुढे आलं। पालक, ग्रामस्थ व पोलिसांनीही शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत टवाळखोरांवर लक्ष ठेवावं अशी मागणी होत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।